चांगला निर्णय महेंद्रजी शिंदे यांच्या मात्र मार्फत आम्हाला दिला गेलाय। सर पुढे या इकडे। आणि चांगली पंचाची भूमिका त्यांनी पार पडली गेली आहे आणि जितेंद्र मास्टरच्या वतीने मात्र निश्चित त्यांचा सन्मान केला जातोय। मोहन रवींद्र पाटील यांचा शुभ हस्ते इथे मात्र मायेची उद्धार शॉल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह आणि नेहमीच फुलत राहा असं एक पुष्प देऊन त्यांचा मात्र यशोचित सन्मान केला जातोय। महेंद्रजी शिंदे यांचा मात्र सन्मान केला जातोय मोहन रवींद्र पाटील यांचे शुभ हस्ते। जी दुसऱ्या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं जी हॅट्रिक साधली होती खरं तर मात्र मेडन ओव्हर जी हाताळली होती ती म्हणजे पंकज गोंधळे यांनी यायचं आहे आणि आपल्या 1000 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅच किताब देखील त्यांना मात्र देण्यात आला होता। मी विनंती करतोय मोहन रवींद्र पाटील यांचे शुभ हस्ते खऱ्या अर्थाने मात्र इथे सन्मानित केला जातोय। तर इथे मात्र त्यांचे सहकारी इथे मात्र आलेले आहेत आणि तो सन्मान मात्र स्वीकारण्यासाठी आलेले आहेत। विकेट मेडनवर खरं तर मात्र पंकज गोंधळे यांनी मात्र चांगली गोलंदाजी करत एक चांगली गोलंदाजी केली आणि मॅन ऑफ द मॅच किताब त्याने पटकावला गेलाय। तसेच केतन पाटील यांनी यायचं आहे। चरणा प्रशांत मात्रे यांच्या शुभ हस्ते इथे मात्र यशोचित सन्मान केला पाहिजे। प्लीज या लगेचच। पूर्ण महिला आघाडी येऊ शकता कारण ही चांगली स्पर्धा आपण बघू शकतोय आणि ही टी शर्ट देऊन त्यांना मात्र मॅन ऑफ द मॅच चा किताब इथे वितरित करायचा आहे। चांगली खेळी आपल्याला बघायला मिळाली केतन याच्या माध्यमातून, केतन पाटील यांच्या माध्यमातून आणि चांगला खेळ त्यांनी दाखवलाय या सामन्यामध्ये आणि विजेतेपद या वाघबीळ संघाला मिळवून दिले। चॅम्पियन ठरलाय वाघबीळ मास्टर हा संघ आणि चांगलं प्रदर्शन त्याने दाखवलंय। अगदी चांगली पारी त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली। तसेच आपण बघतोय जुचंद्र मास्टरची स्पर्धा आणि आपण बघतोय अग्रबाणाचे अध्यक्ष शेखर भोईर दादा आम्ही विनंती करतोय तुमच्या 2 शब्द मनोगत व्यक्त करायचं आहे। आगरी कोली सामाजिक संस्था आयोजित जुचेंद्र मास्टर स्पर्धेसाठी उपस्थित सन्माननीय व्यासपीठावर मान्यवर आणि विजेता आणि उपविजेता संघ आणि तसेच माझे मित्र, एक क्रिकेट बरेच होत असतात परंतु तुमच्या माध्यमातून क्रिकेट बरोबर जी सामाजिक बांधिलकी जोपासली जाते ती खरोखर कौतुकास्पद आहे। आणि जेव्हा तुम्हाला लोकांना आम्ही खेळताना बघतो तर आम्ही पण ऍक्च्युली मास्टर मध्ये जाता जमा झालोय तर आम्हाला आमचंही मन थोडं तरुण होतं आणि फिजिकली फिटनेस पण दिसून येते। त्याबद्दल तुम्हाला बघून आम्हाला जी प्रेरणा मिळते त्याच्याबद्दल खूप खूप थँक्यू आणि असेच खेळत राहा। आमच्या गावाकडून ऍक्च्युली हे जे मास्टर क्रिकेट आहे ही कुठल्या टीमचं क्रिकेट नाही, हा आमचा गावाचा उत्सव आहे, गावाचा क्रिकेट उत्सव आहे आणि त्या याच्यामध्ये तुम्ही जे सहभागी होऊन जे आम्हाला प्रोत्साहन देते त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं खूप खूप आभार आणि अशाच स्पर्धा करत राहा आणि आम्हाला बोलवत राहा। मी मास्टरला यांना टीमच्या सर्व मेंबरना सांगेन की असंच तुम्ही आम्हाला बोलवा, आम्ही हक्काने हजर राहू आणि तुम्हाला जे पण आहे ते प्रोत्साहन करू, आम्ही मदत करू। थँक्यू व्हेरी मच।
धन्यवाद शेखर दादा, तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त केलं. तसेच येत्या 2 दिवस खऱ्या अर्थाने मात्र गुणलेखनाची कामं ज्याने पार पडली गेलीत ते विशाल भोईर गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये आम्हाला बघायला मिळेल आणि चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून केल्याबद्दल एकदा जोरदार झाला पाहिजेत. अचूक गुणलेखन केल्याबद्दल प्रशांतजी मात्र यांचा शुभ हस्ते सन्मान केला जातोय विशाल भोईर यांचा. तसेच मंडप डेकोरेटर्स जरा उपस्थित असाल तर लगेच या किंवा प्रतिनिधी. समारंभाच्या दिशेने वळतोय मित्रांनो. सगळ्यात आधी आपण वळूया उत्कृष्ट गोलंदाज या पुरस्काराच्या दिशेनं. आणि उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार बहाल करण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित अतिथीगण सन्माननीय विश्वजितजी पाटील साहेब यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार आपण प्रदान करावा. उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाज 4 षटकं ज्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये हाताळली, 33 धावा खर्च करत 4 विकेट ज्यानं प्राप्त केले आहेत, तो ठरला आहे या स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज. टीम आहे ओळा आणि गोलंदाज आहे कालचा हिरो मिस्टर दिलीप. सन्माननीय विश्वजितजी पाटील साहेब यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार आपण प्रदान करावा. चला दिलीपने यायचे मास्टर्स क्रिकेट करिअर मधील आपल्या मास्टर्स क्रिकेट जीवनामधील हा पहिला उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार घेतो खेळाडू. एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्या त्या खेळाडूसाठी. अभिनंदन दिलीप. विजेत्याचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. त्यानंतर वळूया आपण उत्कृष्ट फलंदाज या पुरस्काराच्या दिशेनं. आणि उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार बहाल करण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित अतिथीगण सन्माननीय किरणजी म्हात्रे साहेब यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार आपण बहाल करावा. आणि उत्कृष्ट फलंदाज 4 इनिंग तब्बल 32 चेंडूंचा ज्यानं सामना केला आणि 32 चेंडू मध्ये 69 धावा ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये काढल्या, तो आहे या स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज. टीम आहे वाघबीळ, खेळाडू आहे मिस्टर केतन पाटील. सन्माननीय किरणजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल. सावकाश सावकाश.
सन्माननीय वीरेंद्रजी अनंत मात्रे यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीर ही पारितोषिक आलेले आहेत. त्याबद्दल आम्ही नक्कीच वीरेंद्रजींचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय आणि लगेचच वळतो या ठिकाणी आम्ही मालिकावीर या पुरस्काराच्या दिशेनं. मालिकावीर म्हटलं तर सर्व गुण संपन्न अशी कामगिरी करणारा खेळाडू. मालिकावीर हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित अतिथीगण सन्माननीय शेखरजी भोई साहेब यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते मालिकावीर हा पुरस्कार आपण बहाल करावा. मालिकावीर पुरस्कार 4 इनिंग 42 चेंडू आणि 42 चेंडू मध्ये 90 धावा या स्पर्धेमध्ये त्यांनी काढल्या आणि गोलंदाजी करताना तब्बल 1 विकेट ज्यांना प्राप्त केले असा एकमेव खेळाडू मिस्टर रमा ठाकूर. ही पारितोषिक आपण पाहतोय वीरेंद्रजी अनंत मात्रे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. अग्रिबाणा संस्थापक शेखरजी भोई साहेब यांच्या शुभ हस्ते मालिकावीर हा पुरस्कार रमा ठाकूर यांना बहाल केला जातोय. अभिनंदन रमा ठाकूर आणि मान्यवरांचे आभार. त्यानंतर आपण वळूया क्रमांक 2 या पारितोषिकाच्या दिशेनं. व्यासपीठावर आमंत्रित सर्व जे मान्यवर आहेत मी सर्वांना विनंती करतोय सर्वांनी उभं राहायचं आहे. त्या ठिकाणी इन्व्हाइट करतोय जुचंद्र मास्टर चषक 2025 अंतिम उपविजेता टीम आहे ओवळा स्पोर्ट्स ओवळा. सर्व मान्यवरांनी त्या ठिकाणी उभं राहायचं आहे. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार हे पारितोषिक बहाल केलं जाईल टीम ओवळासाठी. 2022 मध्ये चॅम्पियन ठरला होता ओवळा संघ. 2025 मध्ये उपविजेता हा संघ ठरतोय. अभिनंदन ओवळा स्पोर्ट्स ओवळा. एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात वाघोळी संघ ओवळा टीम साठी. त्यानंतर या ठिकाणी इन्व्हाइट करतोय आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या मालिकेमध्ये 7व्यांदा विजेतेपद घेणारा एकमेव संघ वाघवीरचे वाघबीर संघ. अभिनंदन आणि सर्व मान्यवरांचं या ठिकाणी जुचंद्र मास्टरच्या वतीने मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय. धन्यवाद आपण इथे आलात. आपला अमूल्य वेळ आमच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी आपण दिलात त्याबद्दल जुचंद्र मास्टरच्या वतीनं आपलं मनापासून धन्यवाद.
चला, जर चुकून कुणाचा मान सन्मान राहिला असेल तर त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. जुचंद्र मास्टर्स स्पर्धेसाठी ज्या व्यक्तींनी वस्तू स्वरूपात, आर्थिक स्वरूपात आणि मानवी स्वरूपात जे काही सहकार्य केलेलं आहे त्या सर्व व्यक्तींचं मी जुचंद्र मास्टरच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा जाता पुन्हा एकदा सांगतोय, जर कुणाचा मान सन्मान राहिला असेल तर जुचंद्र मास्टरच्या वतीनं मी दिलगिरी व्यक्त करतोय आणि आजचा दिवस इथेच संपला असं मी जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आगरी कोळी, जय क्रिकेट. धन्यवाद, शुभरात्री, थँक्यू.